सर्वांना नमस्कार. माझे नाव माधुरी आहे. मी मुक्तांगणच्या आउटरीच डिपार्टमेंटमध्ये ECC फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. मला आनंद आहे की तुम्हाला मुक्तांगण संकल्पना वेळ टूलकिटमध्ये रुची आहे. संकल्पना वेळ हा वेळापत्रकातील एक सुसंगत वेळ आहे, जिथे सर्वांगीण विकासाच्या संदर्भात भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास संकल्पनांवर लक्ष केंद्रित करून शिक्षकांनी नियोजित केलेल्या उपक्रमांसाठी मुले आणि शिक्षक लहान गटात एकत्र येतात. संकल्पना वेळ रोजच्या वर्ग वेळापत्रकाचा भाग असणं आवश्यक आहे. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास या प्रत्येकासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटांचा वेगळा वेळ दिला जाऊ शकतो. संकल्पना वेळेसाठी शिक्षकांची तयारी. संकल्पना वेळेसाठी शिक्षकाने चांगले नियोजन केले पाहिजे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक एकत्र सहकार्याने वार्षिक नियोजन करतात. यासाठी दिवस ठेवला जाऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं, आज आपलं वार्षिक नियोजन बघायचं आहे. आणि वार्षिक नियोजनमध्ये आपण आपल्या मुलांना कोणते म्हणजे अनुभव देऊ शकतो, भाषामध्ये, गणितामध्ये, परिसर अभ्यासमध्ये, या तिन्ही गोष्टीमध्ये आपण कोणते अनुभव देऊया ते आपण थोडं बघूया. मॅम, पण मला एक डाऊट आहे. जे आपण आता इयरली प्लॅनिंग केलेलं आहे, पण मुलं असंच करतील असं नाही ना. मुलांनी जूनमध्ये वेगळी ॲक्टिव्हिटी करू शकतात, तर असं चालेल का आपण वेगळी ॲक्टिव्हिटी घेतली तर? हां, बरोबर आहे क्वेश्चन. पण त्याचं काय आन्सर की हे आपण असं करू शकतो आणि मुलांना जास्त करून निरीक्षण करू शकतो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपले लर्निंग जे गोल्स आहेत ना, हे आपले कव्हर झाले पाहिजेत त्या वर्षात. अच्छा, ओके, तर त्याच्यासाठी थँक्यू मॅम. वार्षिक योजना ही वर्षभरासाठी एक विस्तृत महिनावार योजना आहे. हे करण्यासाठी शिक्षक वर्षभरात साध्य करावयाच्या भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी वयानुसार महत्त्वाच्या संकल्पना आणि शिकण्याची क्षमता प्रत्येक महिन्यात एकीकृत थीम आणि इतर कार्यक्रमांमध्ये विभागतात. मुख्य संकल्पना व कौशल्य आणि अध्ययन निष्पत्ती राष्ट्रीय किंवा राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क किंवा राष्ट्रीय प्रीस्कूल अभ्यासक्रमातून घेतली जाऊ शकते. लास्ट वीकमध्ये आपण काय केलं आहे ऑगस्टमध्ये ते आपण बघूया. तर काय आपल्या मुलांनी काय अचीव केलं आहे. मग परिसर अभ्यासामध्ये काय केलं मुलांनी? मुलांनी हॉट अँड कोल्डचे बद्दल बोललेले, की आपण चाय जे पितो ते गरम असतं आणि बर्फ जे आहे ते थंड असतं. आणि वेट चॉक आणि ड्राय चॉकबद्दल बोलले, की चॉक वेट पाण्यात टाकलं ते वेट होतो आणि ड्राय चॉक म्हणजे आपण ते लिवायला घेतलं स्लेटवर तर ते लवकर फुसणार आणि वेट केलं ते लवकर फुसत नाही, अशी बोलले ते. म्हणजे परिसर अभ्यासामध्ये मुलांनी भरपूर अनुभव घेतलेला आहे आणि आपले लर्निंग गोल काय आहेत, तर लास्ट वीकमध्ये आपले ते लर्निंग गोल अचीव झालेले आहेत. हो. ठीक आहे, मग आपण आता नेक्स्ट वीकचा प्लॅन करूया. शिक्षक भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी महिन्याच्या विस्तृत योजनेचे साप्ताहिक योजनेत विभाजन करतात. शिकण्याच्या क्षमता आठवड्यात विभागलेल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये विभागल्या जाऊ शकतात. मागील महिन्याचे पुनरावलोकन केल्यानंतर बाकी असलेली अध्ययन निष्पत्ती किंवा उपक्रम पूर्ण करण्यासाठी घेतले जाऊ शकतात. या टप्प्यावर एक थेमॅटिक संकल्पना वेब बनवता येतो, जो पुढे साधे ते कठीण या क्रमाने जाऊ शकतो. शिक्षकांना आठवडा अखेर 1 तास देण्यात यावा, ज्यामध्ये ते मागील आठवड्यातील योजनेचा विचार करून त्यानंतर पुढील आठवड्यासाठी भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासामधील प्रत्येक दिवसाची योजना करतील. त्या आठवड्यासाठी शैक्षणिक साहित्य बनवतात किंवा त्याची व्यवस्था करतात आणि गरज असल्यास पालकांना आधीच कळवतात. दैनंदिन नियोजन म्हणजे वर्गातील उपक्रम कसे झाले, मुलांमध्ये काय निरीक्षण केले यावर चर्चा करणे आणि पुढील दिवसासाठी उपक्रम, रणनीती, संसाधनांची तपशीलवार योजना करतात. योजना करत असताना सक्रिय ज्ञानरचनावादाच्या 5 पायऱ्या, अध्ययनाचे 3 सिद्धांत यांचा समावेश झाला आहे याची खात्री करावी. तसेच अध्ययन निष्पत्ती साध्य झाली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मूल्यमापन योजनाही तयार ठेवावी. यासाठी शिक्षकांच्या वेळापत्रकात प्रत्येक दिवशी 30 ते 45 मिनिटं वेळ बाजूला ठेवला जातो. पुढील दिवसाच्या योजनेत
आवश्यकतेनुसार बदल या वेळेतच केले जाऊ शकतात. तर टीचर, आपण उद्या परिसर अभ्यासमध्ये काय घेणार आहे मुलांबरोबर? मॅम, आपला साप्ताहिक नियोजनमध्ये मुख्य संकल्पना प्रयोग आणि निरीक्षण लिहिले आहे. हां, मग तर प्रयोग आपल्याला तेच करायचं. बरोबर, जे प्रयोग लिहिले ते आपण मुलांबरोबर ती ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. आता जसं तुम्ही सांगितलं की प्रयोग करणार आहोत, ठीक आहे. मग प्रयोगमध्ये आपण काय घेणार आहे? बुडणे आणि तरंगणे. बुडणे आणि तरंगणे, ठीक आहे. ही ॲक्टिव्हिटी आपण घ्यायची आहे. म्हणजे सुरुवात कशी करणार? आपण एक गाणं पण घेऊ शकतो. गाणं पण घेऊ शकतो, बरोबर आहे. पण नेहमी गाणंच घेतो की नाही आपण? जरा काय वेगळा विचार करू शकतो का? आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. प्रश्न विचारू शकतो, बरोबर आहे. मग कुठला प्रश्न विचारायचं? आपण प्रश्न विचारू शकतो की पाण्यामध्ये तुम्ही काय काय पाहिले, कोणकोणते प्राणी पाहिले. बरं, ठीक आहे. मग तुम्ही सांगाल का मला कुठले प्राणी तुम्ही पाहिलात? कासव आहे, कासव आहे, मगर आहे, बेडूक आहे, मासे, ठीक आहे. मग ही काय झालं, ह्याच्यापासून आपण ॲक्टिव्हिटीची सुरुवात करू शकतो, ठीक आहे. मग मध्याची ॲक्टिव्हिटी तुम्ही कशी करणार आहात? मॅम आपण मुलांना वस्तू देऊ शकतो. ओके, ठीक आहे. मग कुठले वस्तू देणार तुम्ही? आपण क्लासमधल्या काही वस्तू देऊ शकतो. मग आपण एक काम करूया का, आपण जर एक लिस्ट बनवूया का कुठल्या वस्तूची आपण उद्या घेणार आहोत ॲक्टिव्हिटी ती, ठीक आहे. आणि आपल्याला अजून काय लागणार आहे? पाणी लागणार आहे, ठीक आहे. आणि फ्लॅश कार्ड लागतील, ठीक आहे. ओके, तर आता तुम्ही काय करणार आहात बोला? आम्ही मुलांना एक एक वस्तू देणार आणि त्यांना सांगणार हे पाण्यामध्ये टाकायला आणि त्यांनाच विचारणार की तुम्हाला काय वाटतं, ही वस्तू बुडणार आहे की तरंगणार आहे. बरोबर, मग बुडणार आणि तरंगणार आहे ह्या वस्तूवरती तुम्ही पण फोकस करा, ठीक आहे. आणि वस्तू घ्यायचं, ठीक आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की ही वस्तू तरंगणार आहे की बुडणार आहे, ठीक आहे. चला पूजा टीचर, एक वस्तू घ्या. कुठली वस्तू आहे, काय नाव आहे? पेन्सिल. पेन्सिल. काय वाटतं तुम्हाला? मॅम तरंगेल. तरंगेल, ठीक आहे. तरंगली, व्हेरी गुड. टीचर घ्या, आता तुम्ही एक वस्तू घ्या. काय घेतलंय हातात? लॉबस्टर, ठीक आहे. आता तुम्हाला काय वाटतं, हे तरंगणार की डुबणार आहे? ते खाली डोबेल. बघ, करा प्रयोग, बघूया. हो, काय झालं? वरती तरंगलं. तरंगलं. आता तुम्ही एंडिंग कसं करणार? आम्ही त्यांना विचारू की काय केलं आज आणि कोणत्या गोष्टी बुडाल्या, कोणत्या गोष्टी तरंगल्या, ते विचारू त्यांना. ठीक आहे. मग ह्या प्रकारे तुम्ही रिकॉल पण घेऊ शकता, ठीक आहे. जिथे तुम्ही मुलांना एक सूची तयार करू शकता चार्टवरती आणि मुलांना विचारू शकता कुठले कुठले वस्तू तरंगले आणि कुठले कुठले वस्तू बुडून गेले, ठीक आहे. जेणेकरून एक रिकॉल पण भेटेल आणि मुलांना कळेल पण, ठीक आहे. मुलांसमोरच ती सूची करायची. हो, मुलांसमोरच लिहायचं आणि परत रीड करून पण दाखवायचं त्यांना, ठीक आहे. आणि ते बुलेटिन बोर्डवरती लावायचं. हां, क्लिअर? उद्यासाठी सगळे रेडी आहात? हस्तपुस्तिकेमध्ये आम्ही वार्षिक, साप्ताहिक आणि दैनंदिन योजनेचा नमुना दिलेला आहे. या पुस्तिकेत दिलेले आराखडे वर्षभराचे नियोजन करतानाच तयार ठेवावेत. संकल्पना वेळ आयोजित करण्याची प्रक्रिया. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला शिक्षक व मुले वर्गात येण्यापूर्वी त्या दिवसाच्या संकल्पना वेळेच्या उपक्रमासाठी पूर्णपणे तयार आहेत का ते तपासतात. जर शेवटच्या क्षणी काही बदल करायचे असतील तर शिक्षक मुले येण्यापूर्वी ते करतात. बॅकअप योजना तयार ठेवतात. प्रक्रिया सुरुवात. या प्रक्रियेचा कालावधी अंदाजे 7 ते 10 मिनिटांचा असतो, ज्यामध्ये शिक्षक संकल्पना वेळेसाठी साहित्य ट्रे आणतात, मुलांना एकत्र करतात, नियोजित उपक्रमानुसार बसण्याची व्यवस्था करतात आणि नंतर उपक्रम, गाणे, प्रश्न, कोडे किंवा चित्राने सुरुवात करतात, ज्यामुळे नवीन संकल्पनेशी संबंधित ज्ञान सक्रिय होते. आता परिसर अभ्यास संकल्पना वेळेची सुरुवात पाहूया. गोष्ट सांगण्याची वेळ संपली, गोष्ट सांगण्याची वेळ संपली. आता संकल्पना वेळ, आता संकल्पना वेळ. चला मुलांनो रेडी व्हा, चला मुलांनो रेडी व्हा. आता संकल्पना वेळ, आता संकल्पना वेळ. तर आज काय करायचंय माहितीये तुम्हाला?
आज आपण परिसर अभ्यासाचा उपक्रम बघणार आहोत. आणि ओके, आता मला सांगा, क्रोकोडाईल कुठे बघता तुम्ही? व्हेरी गुड, पाण्यामध्ये. पाण्यामध्ये बघता ना? हा, जंगल मे बी. हा, जंगलामध्ये पण असते क्रोकोडाईल. प्रक्रिया ब, मध्य. या प्रक्रियेचा कालावधी अंदाजे 15 मिनिटे आहे. येथे संकल्पनेची मुख्य क्रिया केली जाते. मुले नवीन ज्ञान तयार करण्यात गुंतलेली असतात. तेव्हा शिक्षक त्यांची शिकण्याची प्रक्रिया सुलभ करतात व मुलांचे निरीक्षण करतात. सर्व मुले उपक्रमात गुंतलेली आहेत आणि त्यांच्याकडे उपक्रम करण्यासाठी पुरेशी जागा, वेळ, साहित्य असल्याची खात्री शिक्षक करतात. शिक्षक वर्तुळाभोवती फिरतात आणि आवश्यकतेनुसार मुलांना आधार देतात. मुलांना सामग्रीचे वाटप करण्यास, समवयस्कांना मदत करण्यास आणि साहित्य परत ट्रेमध्ये ठेवण्यास सांगून त्यांना जबाबदारी सामायिक करण्यास प्रोत्साहित करतात. जी मुले उपक्रम लवकर पूर्ण करतात त्यांच्यासाठी बॅकअप साहित्य किंवा कल्पना तयार ठेवलेल्या असतात. विशेष गरजा असलेल्या मुलाला आधार देतात. शिक्षक परिसर अभ्यास संबंधित संकल्पना वेळेचा मधला भाग कसे घेतात ते आता आपण पाहू. आता आपल्याकडे हे काय आहे? वॉटर, पाणी आहे. आणि आता या पाण्यामध्ये आपण काय करायचं माहिती आहे? ह्या ज्या वस्तू तुम्ही सांगितल्या ना, तर मी एक दाखवणार वस्तू, ठीक आहे? आता मी तुम्हाला, हे काय आपल्याला, हे काय आहे? बीड्स आहे ना. आपण ह्याने काय करतो, सगळे आपले हार बनवतो, काय काय बनवतो ना. तर हा बीड्स आहे ना, मी काय करणार मी हे पाणी में डालेगी. ओके, मी पाण्यात टाकणार. मग काय होणार? वरती जाणार की खाली जाणार? खाली जाणार. बघूया सगळ्यांनी बघा. क्या हुआ? ऊपर. तो ऊपर क्या हो रहा है? वो तरंगते, फ्लोट होते, फ्लोटिंग हो रहा है ना, फ्लोटिंग होते, ते तरंगते. काय काय तरंगतं पाण्यावर? तुम्हाला मछली तरंगते. यस. तो अभी हम लोग एक एक वस्तू लेंगे. ओके, ठीक है, टेक दिस. आणि आता आपण काय करायचं? एक एक वस्तू पाण्यात टाकायची. एका टायमिंगला एक वस्तू, आणि सगळ्यांनी सांगायचं की फ्लोटिंग होते है की सिंकिंग होते, ती बुडते आतमध्ये की वरती तरंगते. ठीक आहे? ओके. नाउ हु स्टार्ट फर्स्ट? 1 मिनिट वृषांग. ओके, आपका टर्न. चलो टाक. ओ, क्या हो रहा है? काय होते ऊपर? दिस फ्लोटिंग, तरंगते, वरती आहे. ओके, नाउ ओके, आप डन. आपका लॉबस्टर है ना? बाप रे, अरे लॉबस्टर भी ऊपर, सब ऊपर ही है, ऊपर ही तरंग रहे, सगळे वरतीच तरंगतायत. है ना, सब फ्लोटिंग ऊपर, सब ऊपर ही है, ऊपर ही तरंग रहे. प्रक्रिया क, समाप्ती. शिक्षक परिसर अभ्यास संकल्पना वेळेचा शेवटचा भाग कसे घेतात ते पाहूया. आणि त्या उपक्रमामध्ये आपण काय बघितलं? कोणत्या वस्तू पाण्याच्या वरती असतात आणि कोणत्या वस्तू पाण्याच्या खाली जातात, सिंक कोणत्या होतात आणि फ्लोट कोणत्या होतात, हे बघितलं ना. मग आता मी जी वस्तू दाखवणार ना माझ्या हातामध्ये, ती तुम्ही मला सांगायची की ती फ्लोट झाली होती की सिंक झाली होती, म्हणजे ती पाण्याच्या तळाशी गेली होती की पाण्याच्या वरती होती, हे तुम्ही मला सांगायचं. हां, ठीक आहे. ओके. नाउ हाँ, तो ये क्या? हाँ, पाण्याच्या वरती होती ना, पाणी के ऊपर. मग काय होतं? व्हेरी गुड, फ्लोट होत होती. लॉबस्टर, फ्लोट. व्हेरी गुड चिल्ड्रन. तुम्ही पाहिले की शेवटी शिक्षकाने कसे संकल्पनेचे झटपट पुनरावलोकन केले. त्याचबरोबर अध्ययन निष्पत्ती साध्य झाली आहे त्याची खात्रीही केली. मुलांनी वापरलेली सामग्री परत ट्रेमध्ये ठेवली व जागा साफ केली. प्रक्रिया ड, मुले पुढील उपक्रमासाठी तयार होतात.
शिक्षक आणि मुले एकत्र ट्रान्झिशन गाणे गातात. संकल्पना वेळ संपली, संकल्पना वेळ संपली, आता अंगणात जाऊया, आता अंगणात जाऊया. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना, परिसर अभ्यास संकल्पनांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे. संकल्पना वेळ आयोजित केल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मागोवा कसा घ्यावा याची विस्तृत माहिती संकल्पना वेळ हस्तपुस्तिकेत दिलेली आहे. त्यातील एकही पायरी गाळू नये. संकल्पना वेळेबद्दल पालक अभिमुखता. मुलांच्या विकासात 3 स्तंभ फार महत्त्वाचे असतात: मुले, शिक्षक आणि पालक. पालकांना शाळेत आपले मूल कसे शिकते हे जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते आणि विशेष करून भाषा, गणित, परिसर यात मूल काय आणि कसे शिकते याबद्दल त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. यासाठी शिक्षक पालक सभा घेऊ शकतात, जिथे शिक्षक पालकांना विविध संकल्पनांशी संबंधित उपक्रमांचे अनुभव देतात, जे पालक त्यांच्या मुलांसह घरी करू शकतात. अशी एक पालक सभा आता पाहूया. नमस्कार पॅरेंट्स. नमस्कार. ह्या पालक सभेमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण खरोखर तुम्ही आज इकडे वेळेवर आलात तर खरंच मी तुमचं खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद बोलते. आणि ह्या जमलेल्या पालकांपैकी मला ना थोड्याशा ॲक्टिव्हिटी करायच्या तुमच्याबरोबर. आणि तुम्ही जर आमचं क्लासचं एन्व्हायरमेंट किंवा क्लासरूम आमचं बघत आहात कसे आहात ते, म्हणजे किती कॉर्नर आहेत किंवा कसे, तर त्या कॉर्नरमध्ये तुम्ही बघा आता जसं हे आमचं अंकगणित संकल्पना हा आमचा एक कॉर्नर आहे. ओके. आणि तिथे एक कॉर्नर आहे साक्षरता संकल्पना, आणि तो एक कॉर्नर आहे परिसर अभ्यास त्याचा. तर हे आमचे 3 असे कॉर्नर आहेत. तर त्या 3 कॉर्नरमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की टीचर आज काय सांगते, हे कॉर्नर असे आहेत. तर त्या कॉर्नरमधूनच आज आमची मुलं, तुमची जी मुलं आमच्याकडे येत आहेत ते आम्ही कोणत्या प्रकारे त्यांना साक्षरता किंवा परिसर आणि अंकगणित ह्यांचा आम्ही कसा त्यांना अनुभव देतो, तर ह्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर करणार आहे. तर पॅरेंट्स, आपल्याला आज 3 गट बनवायचे आहेत. तुम्ही काय करायचं आहे, आज हे 3 गट बनवून आपण प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन आपण ॲक्टिव्हिटीचे अनुभव घ्यायचे आहेत. पालकांना 3 गटात विभागले जाते. त्यानंतर त्यांना वर्गात 3 कोपऱ्यांमध्ये पाठवले जाते. 3 कोपरे आहेत: एक भाषा साक्षरता, दुसरा गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास. प्रत्येक कोपऱ्यात पालकांसाठी उपक्रम आणि साहित्याचा संच असतो. पालक भाषा साक्षरता कोपऱ्यातून कोणताही एक उपक्रम निवडतात आणि नंतर गणितीय संकल्पना व परिसर अभ्यास कोपऱ्यात सुद्धा जातात. येथील अनुभवलेले उपक्रम ते त्यांच्या मुलांसह घरी करू शकतात. तर पॅरेंट्स, आज आपण ह्या परिसर अभ्यास कॉर्नरमध्ये आलेलो आहोत. तर हे तुम्ही जे मटेरियल दिसतंय तुम्हाला ना, तर तुम्ही फक्त एक्सप्लोर करा. ठीक आहे, फक्त एक्सप्लोर करा. एक्सप्लोर. तर वनिता, आपण काय केलं आहात तुम्ही? मॅम, मी प्लांट रोपला आहे आणि ही मॅग्निफाईंग ग्लासमध्ये बघते की असे दूर करते तर ही मोठे दिसते. ओके. मॅग्निफाय ग्लासमधून तुम्हाला ती माती अशी मोठी दिसते. आणि प्लांट कसं दिसतंय, ती झाडाची पाने कशी दिसत आहेत, ती पण खूप मोठी. ती मोठी दिसत आहेत. म्हणजे आतल्या त्या पूर्ण पाण्याचं पूर्ण तुम्हाला सगळं दिसतंय की आतमध्ये काय काय आहे. हां, छान छान. विकासात्मक योग्य दृष्टिकोनानुसार संकल्पना शिकवण्यासाठी पालक भागीदार म्हणून मुलांना घरी कसे गुंतवून ठेवू शकतात याबद्दल हस्तपुस्तिकेमध्ये अधिक माहिती मिळेल. मला आशा आहे की तुम्ही आता तुमच्या मुलांसह संकल्पना वेळेची अंमलबजावणी करण्यास पूर्णपणे तयार आहात. तुम्हाला काही सूचना असल्यास किंवा काही सहाय्य हवे असल्यास कृपया मुक्तांगण वेबसाईटला भेट द्या आणि आमच्याशी संपर्क साधा. कृपया फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरद्वारे
सोशल मीडियावर आमच्यासोबत सामील व्हा. धन्यवाद.